नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि मराठी विषयातला उपयोजित मराठीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मुलाखत. मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेला मुलाखत या घटकावरती 4 ते 8 मार्काचे प्रश्न येतात म्हणून आपण याचा अभ्यास केला पाहिजे, अशातला भाग नाहीये. तर याचा वापर करून आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. एक चांगला मुलाखत घेणारा व्यक्ती होऊ शकतो मित्रांनो. एक चांगला समालोचक होऊ शकतो. त्यामुळं हा घटक अशा प्रकारे समजून घ्या, की या घटकाचा वापर मला माझ्या भविष्यात करता येईल. कारण मुलाखत घेणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि जर तुम्ही मुलाखत घेत असाल, तुम्हाला जर मुलाखत घेता आली, तर विविध ठिकाणी तुम्ही मुलाखत घेऊ शकताय. जसं की या ठिकाणी बघा, काही मुद्दे आपण समजून घेऊयात डिटेलमध्ये. प्रास्ताविकमध्ये बघा काय आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दिलंय, की वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी माध्यमांमध्ये सातत्याने मुलाखती वाचायला, ऐकायला, पाहायला मिळतात. म्हणजे जर आपण बघितलं तर वृत्तपत्रामध्ये, मासिकामध्ये, दिवाळी अंकामध्ये ह्या ज्या काही आपण मुलाखती आहेत त्या वाचत असतो. आकाशवाणीवरती तुम्ही म्हणजे रेडिओ असेल, आकाशवाणी असेल, इथे तुम्ही मुलाखती ऐकत असता आणि दूरदर्शनवर पाहत असताय. याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा घटक आहे तो YouTube असेल. YouTubeवरती सध्या तुम्ही जर पाहायला गेलं, तर YouTubeवरती सुद्धा सध्या पॉडकास्ट हा घटक खूप चालतोय चांगल्या प्रकारे. त्यामुळं इथे पॉडकास्ट तुम्ही घेऊ शकता, इथे मुलाखत घेऊ शकता. जर तुम्ही चांगले मुलाखतदार झाले, तुम्हाला जर मुलाखत घेता आली चांगल्या प्रकारे, तर तुम्ही मुलाखत घेऊन स्वतःचा YouTube चॅनल बनवून एक डेव्हलप करू शकताय स्वतःला मुलाखत घेत असताना. मुलाखत घेणारा एक व्यक्ती म्हणून लोकांच्या मनातल्या भावना, लोकांचा संघर्ष तुम्ही म्हणजे चांगल्या-चांगल्या, मोठ्या-मोठ्याच्या लोकांचा संघर्ष, त्यांचे विचार तुम्ही सामान्य माणसांपर्यंत आणू शकताय या मुलाखतीच्या माध्यमातून. तर या ठिकाणी बघा मुलाकात, या ठिकाणी एक हे लक्षातच घ्या, मुलाकात या अरबी शब्दापासून मुलाखत हा सर्वांना परिचित असलेला शब्द तयार झालेला आहे. तर हा मुलाखत हा शब्द कुठून तयार झाला? तर मुलाकात पासून शब्द तयार झालाय. हे एकदा लक्षात घ्या. ओके. वेगवेगळे सभा, संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा प्रकट मुलाखती होत असतात. सभा, संमेलन, शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात. तिथे एखादा मोठा व्यक्ती बोलावला जातो आणि एखादा शाळेतले शिक्षक किंवा कोणी एखादा विद्यार्थी असेल, तर तो त्या समोरच्या मोठ्या व्यक्तीची मुलाखत घेत असताना आपल्याला दिसतो. अशा मुलाखतींमधून व्यक्तींच्या जीवनाचा, कर्तृत्वाचा वेध घेतला जातो. मुलाखत घेणे आणि देणे खूपच कौशल्याचं काम असतं. अलीकडे मुलाखत घेणे या गोष्टीला मोठ्या प्रमाणात व्यावसायिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणूनच मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, मुलाखत कशी घ्यावी, नोकरीसाठी, एखाद्या अभ्यासक्रमासाठी, प्रवेश मिळवण्यासाठी मुलाखत कशी द्यावी, त्यावेळी कोणती काळजी घ्यावी, अशा काही मुद्द्यांबाबत माहिती आपणाला असायला हवी आणि त्या अनुषंगाने आपण या घटकात चर्चा करणार आहोत. म्हणजे मुलाखत म्हणजे टीव्हीवर घेतली जाते अशातलाच भाग नाही, तर नोकरीमध्ये सुद्धा आपण म्हणतो ना इंटरव्ह्यू द्यायला चाललोय मी, तर तिथं मुलाखत कशी दिली जाते, तिथं मुलाखत कशी घेतली जाते, या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. तर मुलाखतीचं स्वरूप सुरुवातीला आपण समजून घेऊयात. मुलाखत म्हणजे संवाद, जाणून घेण्याचा संवाद आहे. मात्र हा संवाद पूर्वनियोजित असतो. म्हणजे आज सुरुवातीलाच काही प्रश्न काढले जातात आणि सुरुवातीला पण चर्चा होते प्रश्न काढण्याच्या अगोदर. मुलाखत देणारा, घेणारा यांच्यामध्ये एक चर्चा होत असते. त्याच्यामुळं हा संवाद जरी असला ना, तरी हा संवाद पूर्वनियोजित असतो. तो हेतुपूर्वक घडवून आणला जातो, की बाबा मला प्रेक्षकांना काय द्यायचं आहे. तो हेतू डोळ्यासमोर ठेवून ते प्रश्न जे आहेत ते काढले जातात आणि तो जो संवाद आहे पूर्वनियोजित, तो हेतुपूर्वक घडवून आणला जातो. मुलाखत देणारा, मुलाखत घेणारा आणि ती मुलाखत ऐकणारा, पाहणारा, वाचणारा या तिघांच्या सहभागातून मुलाखत पार पडते. जेव्हा क्रमबद्ध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे जीवन आणि कर्तृत्व श्रोत्यांसमोर उलगडून दाखवते, तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद म्हणजे मुलाखत होय. म्हणजे कसं प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आणि हे प्रश्न कसे आहेत क्रमबद्ध आहेत. म्हणजे सुरुवातीला तुमचं बाबा नाव काय? तुमच्या आयुष्याची सुरुवात कशी झाली? आणि आता तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही काय करू इच्छितात? म्हणजे हा झाला क्रमबद्ध एक प्रश्नोत्तरांचा म्हणजे क्रमबद्ध प्रश्न. नाहीतर सुरुवातीलाच असा प्रश्न नाही विचारू शकत, की भविष्यामध्ये तुम्ही कुठे पाहताय स्वतःला? की भविष्यामध्ये तुमचा काय करायचा विचार चालू आहे? हा प्रश्न शेवटी पाहिजे. बरोबर ना? नाहीतर तुम्ही शेवटी एखादा प्रश्न असा विचाराल, की बाबा तुमच्या आयुष्याची सुरुवात कशी झाली? या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुमची सुरुवात कशी होती? हा प्रश्न शेवटी असून चालणार नाही. हा प्रश्न सुरुवातीला पाहिजे. म्हणजे एकंदरीत हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे, की इथे आपल्याला ही क्रमबद्धता लक्षात ठेवायची आणि ह्या क्रमबद्धेत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं जीवन आणि कर्तृत्व श्रोत्यासमोर उलगडून दाखवते. तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद म्हणजे मुलाखत. थोडक्यात 2 व्यक्तींमध्ये नियोजनपूर्वक झालेला वैचारिक, भावनिक संवाद म्हणजे मुलाखत. मात्र या सहेतुक वैचारिक संवादासाठी म्हणजे मुलाखतीसाठी व्यक्ती, दिवस, वेळ, स्थळ, विषय, कालावधी, उद्दिष्ट इत्यादी अगोदर ठरवलं जातं. म्हणजे कुठल्या व्यक्तीचं मला मुलाखत घ्यायची आहे, कधी घ्यायची, किती वाजता घ्यायची, कुठल्या ठिकाणी घ्यायचे,
आणि त्याचबरोबर त्या मुलाखतीचा विषय काय असणार आहे, त्या मुलाखतीचा कालावधी काय, बाबा मला 2 वाजता मुलाखत घ्यायची, पण तो कालावधी किती पाहिजे, 2 ते 2.5 चा पाहिजे का 2 ते 3 तास, 2 ते 3 1 तासाची मुलाखत घ्यायची का 2 तास, आणि या मुलाखतीची उद्दिष्ट काय आहे बाबा, या सगळ्या गोष्टी अगोदर ठरवल्या जातात. मुलाखतीचे स्वरूप विविधांगी असते. एका वेळी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची मुलाखत घेऊ शकतो. तसेच एका वेळी एक व्यक्ती अनेक व्यक्तींची सुद्धा मुलाखत घेऊ शकतो आणि ही मुलाखत कधी-कधी फोनवरून सुद्धा होऊ शकते किंवा आता व्हिडिओ कॉल आलेले आहेत, तुमच्याकडे Google Meet आलेला आहे. Google Meetच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकते. मुलाखत ही लिखित स्वरूपाची असू शकते, पेपरमध्ये आपण वाचतो. मौखिक स्वरूपाची असू शकते, ध्वनिमुद्रित स्वरूपाची असू शकते किंवा प्रकट. अशा विविध स्वरूपाची असू शकते. मुलाखती विचार प्रवर्तक असतात, भावनाप्रधान सुद्धा असतात. श्रोत्यांचे कुतूहल शमवणाऱ्या, एखाद्या विषयाच्या सर्व बाजू स्पष्ट करणाऱ्या, अनुभव कथन करणाऱ्या, वाङ्मयीन सौंदर्य उलगडून दाखवणाऱ्या, पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अशा कितीतरी वेगवेगळ्या स्वरूपाच्या मुलाखती असू शकतात. ज्यांच्याजवळ सांगण्यासारखं काही आहे आणि ज्यांच्याकडून ऐकण्यासारखे काही आहे, अशा व्यक्तींची मुलाखत घेतली जाऊ शकते. म्हणजे ज्यांच्याकडे सांगण्यासारखं काय आहे आणि ज्यांच्याकडून ऐकण्यासारखं काय आहे, अशा व्यक्तींची, म्हणजे ज्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, खूप नॉलेज आहे, खूप ज्ञान आहे आणि हे ज्ञान ऐकण्यासारखं आहे, अशा व्यक्तींची मुलाखत आपण घेतो. यात लोकप्रतिनिधी म्हणजे जे काही आपण नेते मंडळी असतात, कलावंत, खेळाडू असेल, वैज्ञानिक असेल, डॉक्टर असेल, अध्यापक असेल, अशी लोकं असू शकतात. आपण बघतो या लोकांचे इंटरव्ह्यू आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्त वाहिन्यांवरती पाहतो. त्याचबरोबर कधी-कधी काही व्यावसायिकांच्या आपण मुलाखती पाहतो. उद्योजक असतील, वकिलांच्या मुलाखती आपण बघू शकतो. विषय तज्ञ असेल, तंत्रज्ञ असेल, लेखक असेल, कवी असेल, गिर्यारोहक असेल, संपादक असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, सैनिक, वैमानिक, पुरस्कार विजेते, विचारवंत, शेतमजूर, कामगार, अगदी फेरीवाले सुद्धा असू शकतात मित्रांनो. आता जशी सिच्युएशन असेल त्या पद्धतीने मुलाखत आपल्याला टीव्ही चॅनलवरती बघायला मिळतात. ओके, एवढी गोष्ट लक्षात घ्या. समजा एखादा सिनेसृष्टीशी रिलेटेड एखादा अवॉर्ड जर जवळ आला, एखादा अवॉर्ड जर का जवळ आला, बाबा एखादं अवॉर्ड वितरण समारंभ असेल, एखाद्याला म्हणजे अशा प्रकारे सन्मान झाला असेल एखाद्या कलावंताचा मोठ्या, तर त्या कलावंताचं या ठिकाणी मुलाखत घेतली जाऊ शकते किंवा एखादा भारत विश्वचषक क्रिकेट सामना जिंकल्यानंतर मग एखाद्या माजी खेळाडूची मुलाखत होऊ शकते किंवा भारताने विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये समजा ज्यावेळेस चंद्रयान पाठवलं होतं चंद्रावरती, त्यावेळेस मोठमोठ्या वैज्ञानिकांची म्हणजे भारतातल्या वैज्ञानिकांच्या मुलाखती आपल्याला ऐकायला मिळाल्या. आता समजा कोविडची लाट जेव्हा आली होती, तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्टरांच्या मुलाखती आपल्याला पाहायला मिळत होत्या. म्हणजे जशी सिच्युएशन असेल, जशी परिस्थिती समाजामध्ये घडत असते, तशा प्रकारच्या मुलाखती आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या खूप वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती असू शकतात. अगदी फेरेवाले सुद्धा. या ठिकाणी फेरीवाले सुद्धा. सामान्यतः कर्तृत्व संपन्न व्यक्ती ज्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष ठसा उमटवला आहे, अशा असाधारण व्यक्ती ज्यांनी जगावेगळी आव्हाने पेलून असामान्य कर्तृत्व गाजवलेलं आहे, समाजात अशी व्यक्तिमत्वे, त्याचबरोबर समाजामध्ये ज्यांच्याबद्दल विशेष आदर आणि कुतूहल आहे, अशी व्यक्ती. अशा कितीतरी जणांची मुलाखत घेतली जाऊ शकते. अगदी सामान्य माणसांचीही मुलाखत घेतली जाऊ शकते. अट फक्त एवढीच आहे, की त्यांच्याकडं काहीतरी आगळे-वेगळे सांगण्यासारखे आहे. म्हणजे ज्याच्याकडे काहीतरी आगळे-वेगळे सांगण्यासारखे आहे, त्या व्यक्तीची मुलाखत आपण घेऊ शकतो. आता मुलाखतीचा हेतू समजून घ्या. कधी-कधी एखादा प्रश्न येतो तुम्हाला 4 मार्काला, की मुलाखतीचा हेतू स्पष्ट करा. बघा, मुलाखत घेण्याचे अनेक हेतू असू शकतात. याच्यामध्ये मुलाखत देणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समजून घेण्यासाठी बाबा मुलाखत देणारा जो व्यक्ती आहे, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं विविध पैलू आम्हाला जाणून घ्यायचे आहे. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकरच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू काय आहेत, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहेत. नागराज मंजुळे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू जाणून घ्यायचे, त्यासाठी त्यांची मुलाखत घेतली जाऊ शकते. तसेच त्या व्यक्तिमत्त्वाच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी घेतली जाऊ शकते, की बाबा सचिन तेंडुलकर असेल, नागराज मंजुळे असेल किंवा कुठलीही व्यक्ती असेल भारतातली, तर त्यांच्या कार्यावरती त्यांचं काम जे आहे, त्यांनी जो कामाचा ठसा आपल्या आयुष्यामध्ये उमटवलेला आहे, तर त्या कामावर प्रकाश टाकण्यासाठी मुलाखत घेतली जाऊ शकते. अनेकाचे जीवन म्हणजे एक संघर्ष गाथा आहे. जसं प्रकाश बाबा आमटे यांचं जीवन म्हणजे एक संघर्ष गाथा आहे. त्यांचं जीवन जाणून घेण्यासाठी एखादी मुलाखत घेतली जाऊ शकते. जनसामान्याच्या मनात तो संघर्ष जाणून घेण्याची इच्छा असते. त्यासाठी ही मुलाखत घेतली जाऊ शकते. ओके. व्यक्तीच्या कर्तृत्वाबरोबरच त्या व्यक्तीच्या आत दडलेला माणूस समजून घेण्यासाठी प्रामुख्याने मुलाखत घेतली जाते. म्हणजे हा मुख्य हेतू आहे, की व्यक्तीच्या कर्तृत्वाबरोबर त्या व्यक्तीच्या आत दडलेला माणूस, म्हणजे व्यक्तीचं जे कर्तृत्व आहे ते आहेच. पण त्या कर्तृत्वासोबत त्या व्यक्तीच्या आतमध्ये दडलेला जो माणूस आहे, तो माणूस जाणून घेण्यासाठी, तो माणूस समजून घेण्यासाठी मुलाखत घेतली जाऊ शकते. विचारवंतांची विविध विषयांवरील मते जाणून घेण्यासाठी एखाद्या तज्ञ व्यक्तीकडून नवे काहीतरी
नवीन काहीतरी माहिती करून घेण्याच्या हेतूने आणि त्याचबरोबर एखादी घटना सखोलपणे समजून घेण्यासाठी मुलाखतीचे आयोजन केले जाते. मुलाखत देणारी व्यक्ती ज्या परिसरात लहानाची मोठी झालेली आहे, तो परिसर जाणून घेण्यासाठी, समाजाचे प्रबोधन करण्यासाठी काही मुलाखती घेतल्या जातात. जनजागृती, कलांचा रससंवाद घेण्यासाठी काही मुलाखती घेतल्या जातात. कलांचा रससंवाद घेण्यासाठी एखाद्या कवीची मुलाखत घेतली जाऊ शकते, एखाद्या लेखकाची मुलाखत घेतली जाऊ शकते. मुलाखत घेण्यामागे असे अनेक हेतू असू शकतात. आता मुलाखतीची पूर्वतयारी कशी करायची? बघा, लक्षात घ्या. मुलाखत उत्तम व्हावी यासाठी पूर्वतयारी तर करावीच लागते. डायरेक्टली रँडमली बाबा एखाद्या माणसाला समोर बसवलं आणि त्याची मुलाखत आपण चालू केली अशातला भाग नाहीये. पूर्वतयारी जितकी चांगली असेल तितका ती मुलाखत चांगल्या प्रकारे रंगवू शकते. पूर्वतयारीचा गृहपाठ पुरेपूर करणे हा यशस्वी मुलाखतीचा पाया आहे. सर्वात महत्त्वाची पूर्वतयारी म्हणजे मुलाखत घ्यायची आहे त्यांच्याबद्दलची आवश्यक ती माहिती मुलाखत घेणाऱ्याकडे आधीपासून उपलब्ध असली पाहिजे. उदाहरणार्थ त्याचं पूर्ण नाव, असल्यास त्याचे टोपण नाव, वय, जन्मदिनांक, जन्मस्थळ, पत्ता, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कर्तृत्व, धाडसाचं कर्तृत्व, सध्याचा मुद्दा, मिळालेले मान-सन्मान, पुरस्कार, लेखन कार्य, वैचारिक पार्श्वभूमी इत्यादींची माहिती अगोदर ठेवावी लागते. म्हणजे काय होतं माहिती आहे का? ही सगळी माहिती ज्या व्यक्तीची तुम्ही मुलाखत घ्याल, त्याची जर का सगळी माहिती किंवा जास्तीत जास्त माहिती तुमच्याकडे असेल ना, तर मुलाखत घेत असताना तुम्ही प्रश्न चांगल्या प्रकारे विचारू शकताय आणि मध्येच एखादा नवीन प्रश्न सुद्धा तुम्ही मुद्द्याला अनुसरून तिथं विचारू शकताय. त्याचबरोबर मुलाखत घेणाऱ्याने मुलाखतीच्या विषयासंबंधीचे सखोल वाचन करून ठेवावे. म्हणजे ज्या विषयाची मुलाखत घ्यायची. एखादा वैज्ञानिक आहे आणि समजा चंद्रयान नुकतंच भारताने पाठवलेलं आहे चंद्रावरती, समजा भारताने चंद्रावर चंद्रयान पाठवलं किंवा एखादा काहीतरी नवीन संशोधन झालेलं आहे आणि त्या संशोधनाच्या संदर्भात तुम्हाला एखाद्या वैज्ञानिकाची मुलाखत घ्यायची, तर तुम्हाला त्या वैज्ञानिकाचं काम, त्याचं नाव, गाव, त्याचा पत्ता, त्याचे विचार, त्यांनी केलेलं काम तर माहिती पाहिजे. पण सध्या जो काही वैज्ञानिक नवीन शोध लागलेला आहे, जी प्रगती झालेली आहे, तिची पण माहिती डिटेलमध्ये पाहिजे. ओके. आता पुढे जर आपण पाहिलं, म्हणजे आता गेल्या काळामध्ये बघा एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर खूप मुलाखती आपल्याला पाहायला मिळाल्या. मग मुलाखती पाहायला मिळाल्या. मग त्या अनुषंगाने तुमच्या लक्षात येईल. आपण पुढे जाऊयात बघा. त्याचबरोबर मुलाखतीचे उद्दिष्ट काय हे सुद्धा आपण नीट जाणून घेतले पाहिजे. त्यानंतर तो विषय आणि ते उद्दिष्ट लक्षात घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीला विचारायचे प्रश्न, मुलाखतीत बाबा कुठले प्रश्न विचारायचे ते तयार केले पाहिजेत. मुलाखतीसाठी किती वेळ असणार हे लक्षात घेऊन त्यानुसार प्रश्नांची संख्या निश्चित करावी आणि तसेच त्या प्रश्नांना योग्य तो क्रम द्यावा. ओके. आता पुढे बघा, मुलाखतीचं स्वरूप नेमकं कसं आहे? ती प्रकट असणार आहे की लिखित स्वरूपाची असणार आहे? श्रोतवृंद कोण आहे? वाचक आहे? वाचक कोणता असणार आहे? बाबा तो विद्यार्थी असणार आहे का विद्यार्थी पालक दोन्ही असणार आहे की फक्त नागरिक असणार आहे किंवा फक्त महिला असणार आहे? तो कोण आहे बाबा? श्रोतावर्ग कोण आहे? हे डोक्यात ठेवून मित्रांनो प्रश्न किंवा स्वरूप मुलाखतीचं समजून घेणं गरजेचं आहे. याची सुद्धा माहिती मुलाखतकाराने घेऊन ठेवलेली असावी. मुलाखत प्रत्यक्ष श्रोत्यांसमोर आहे की रेडिओवर आहे की टीव्हीवर आहे हे सुद्धा माहिती असलं पाहिजे, की YouTubeवरती त्याचा पॉडकास्ट बनतोय. त्याचबरोबर बैठक व्यवस्था, ध्वनी क्षेपणाची व्यवस्था काय आहे? वातावरण निर्मिती कशी असणार आहे? गरजेनुसार संदर्भ ग्रंथ जे आहेत, चित्रे आहे, वाद्य आहे, वस्तू आहे, इत्यादी गोष्टींची सुद्धा अगोदर तुम्ही पाहणी करून ठेवू शकताय. आवश्यकता वाटली तर मुलाखत देणाऱ्यांना अगोदर भेटून घ्यावं, त्यांच्याशी चर्चा करावी. त्यामुळे प्रत्यक्ष मुलाखत घेणं सुकर होतं, सुलभ होतं, सोपं होऊन जातं आणि आकाशवाणीवरील, दूरदर्शनवरील आणि प्रत्यक्ष मुलाखती ऐकल्यास मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी नेमकी दिशा तुम्हाला मिळण्यास मदत होईल. आता मुलाखत कशी घ्यायची? बघा, मुलाखत कशी घ्यायची म्हणजे याच्यामध्ये सुरुवात आहे. मुलाखतीची सुरुवात कशी? हा सुद्धा प्रश्न येतो. मुलाखत कशी घ्यावी? किंवा मुलाखतीची सुरुवात कशी असावी? असा सुद्धा प्रश्न येतो. मुलाखतीचा मध्य कसा असावा? मुलाखतीचा शेवट कसा असावा? असे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. मुलाखतीचा प्रारंभ मुळीच अत्यंत आकर्षक, चटपटीत, थेट श्रोत्यांच्या, वाचकांच्या काळजाला जाऊन भिडणारा झाला पाहिजे. म्हणजे मुलाखतकाराच्या पहिल्या 4-6 वाक्यातच श्रोते असेल, वाचक असेल, त्या मुलाखतीच्या श्रवणात, वाचनात पूर्णपणे गुंतले पाहिजेत. वेल बिगन इज हाल्फ डन असे जे म्हणतात ना, ते याच अर्थाने. मॅचच्या पहिल्या चेंडूवर जर एखाद्या फलंदाजाने थेट सीमारेषेबाहेर जर चेंडू टोलवला, तर टोलवल्याचा आनंद झाला पाहिजे आणि तेही अगदी नैसर्गिकपणे, सहजपणे, ओघाओघात घडलं पाहिजे. त्याला कृत्रिमतेचा जसाही स्पर्श होता कामा नये हे लक्षात ठेवा. त्यासाठी मुलाखतकाराला दात्याचा स्वभाव, शैली नेमकी माहिती असली पाहिजे. एखादा नवा कोरा चुटका किंवा ताजा किस्सा सांगून त्याच्या शेवटी तितक्याच नेमक्या टोकदार प्रश्नांचा बॉल सुरुवातीलाच मुलाखत दात्याच्या कोर्टात भिरकावता येतो.
मुलाखतीची पहिली ओव्हर अशा हलक्या फुलक्या दिलखुलास चेंडूंनी करावी, त्यामुळे सर्वांच्या मनावरचा ताण सैल होतो, वातावरण मोकळे होते, हलके होते आणि त्याचबरोबर मुलाखतीची ही नांदी जितकी जास्त श्रवणीय होईल, तितकी पुढची मैफिल अधिक अधिक रंगतदार होत जाते. मुलाखतदाराचा आत्मविश्वास दुणावत जाईल, मुलाखतदाता खुलेल आणि श्रोते वाचक या मुलाखतीत गुंतून जातील. म्हणजे एकंदरीत धूमधडाक्यात मुलाखतीची सुरुवात झाली पाहिजे. एखादा चुटका असेल, म्हणजे जसा एखादा क्रिकेटमध्ये जर फलंदाज एखादा सुंदर प्रकारे पहिल्याच चेंडूवर षटकार मारल्यानंतर जो आनंद प्रेक्षकांना मिळतो, तसाच आनंद इथं या मुलाखतीमधून मुलाखत ऐकणाऱ्या लोकांना झाला पाहिजे आणि जो मुलाखत देणार आहे तो मनमोकळा झाला पाहिजे आणि पुढे मुलाखत जी आहे ती रंगतदार कशी होईल या अनुषंगाने ती सुरुवात आपल्याकडे असणे गरजेचं आहे. आता मुलाखतीचा मध्य कसा असावा? तर चला सुरुवात तर झाली. आता खरी बॅटिंग सुरू झाली. विचारायच्या प्रश्नांची यादी तर समोर आहेच. त्यांचा क्रमही पक्का आहे. उत्तरे काय मिळतील याची खात्री नाही. शिवाय एक प्रश्न, मग त्याचे पूर्ण उत्तर, नंतर दुसरा प्रश्न, त्याचे पूर्ण उत्तर, तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न, या पठडीतून जात राहिले तर मुलाखत वृक्ष पट किंवा पठडी छाप होण्याची भीती असते. म्हणून प्रश्न असे लवचिक तयार करायचे की मिळालेल्या उत्तराचा धागा पकडून पुढचा प्रश्न तयार करता आला पाहिजे. कौशल्यच आहे आहे हे. थोडीशी आयत्या वेळीची कसरत, पण सरावाने ती जमते. प्रश्नांची यादी मुलाखतकारासाठी असते, श्रोत्यांसाठी नसते. आता ही प्रश्नांची यादी तुमच्यासाठी असणार आहे. समजा एखादा प्रश्न, समजा तुम्ही एक पहिला प्रश्न विचारला, मग दुसरा विचारला, तिसरा विचारला, समोरचा उत्तर देतोय, असं नाही पाहिजे. समजा एखाद्या वेळेस पहिला तुम्ही 10 प्रश्न तयार केलेत. पहिला प्रश्न विचारल्यानंतर मुलाखतकाराने त्याचं उत्तर दिलं, त्याचं विश्लेषण केलं. मग तुम्ही दुसरा विचारला. दुसरा विचारत असताना बोलण्याच्या ओघामध्ये त्यांनी अशी एक घटना सांगितलेली आहे, अशा एका मुद्द्याला स्पर्श केलेला आहे. ऑलरेडी तो मुद्दा तुमच्या तिसऱ्या प्रश्नामध्ये आहे. ओके. आणि तो ऑलरेडी कव्हर झालाय. मग पुन्हा तिसरा प्रश्न विचारायची गरज नाही. मग तुम्ही चौथ्या प्रश्नाकडे गेलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे तुमच्याकडे प्रश्न जरी असले, तरी ते प्रश्न लवचिक असले पाहिजे. कधीही ते प्रश्नामध्ये बदल तुम्हाला करता आले पाहिजे. एखादा प्रश्न तुम्हाला गाळता पण आला पाहिजे. एखादा नवीन प्रश्न तुम्हाला तिथं ॲड सुद्धा करता आला पाहिजे. ह्या गोष्टी लक्षात घ्या. मध्यामध्ये या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. अशी ही प्रश्नोत्तरांची रंगीबेरंगी फुले एका मागोमाग एक मुलाखतीच्या धाग्यात गुंफत गेले की ती एक सलग दिमाखदार संवाद मला होऊ शकते. प्रश्नांतर उत्तरे, उत्तरांमधून पुन्हा काही प्रश्न निर्माण होतात का नवीन? ते प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे आणि त्या प्रश्नांची उत्तरे, परत उत्तरांचे प्रश्न, बघता बघता मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडत जातात. मात्र हे करताना मूळ विषयाचा संदर्भ सुटता कामा नये, हे लक्षात घ्या. प्रश्न विचारत असताना मध्यामध्ये काय होतं, कधी-कधी जो मुलाखत देणारा आहे, तो वेगळ्याच विषयामध्ये जातो. त्याचं पण भान हरपतं. मग तुमची एक जबाबदारी आहे मुलाखत घेणाऱ्याची, की मूळ मुद्द्यावरती आणणं, हे लक्षात घ्या. ओके. तो मूळ मुद्दा जो आहे, मूळ विषयाचा जो संदर्भ आहे, तो सुटता कामा नये. मुलाखतीचा हेतू निसटता कामा नये. मुलाखत रंगच असावी, ती असलीच पाहिजे, पण रंजकतेच्या आहारी जाऊन मुलाखतीचे उद्दिष्ट भरकटता कामा नये. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सूर्यकिरणांच्या स्पर्शाने कळीची एक एक पाकळी उमलत जाऊन तिचे टपोऱ्या फुलात रूपांतर व्हावे, तसे प्रश्नकर्त्याच्या एकेका प्रश्नाने मुलाखतदात्याचे व्यक्तिमत्व, त्याचे कर्तृत्व उलगडत गेले पाहिजे. म्हणजे जसं सूर्यकिरण त्याच्या स्पर्शाने कळीची एक एक पाकळी जी आहे ती उमलत जाते आणि तिचे एक टपोऱ्या फुलात रूपांतर होतं. तसंच प्रश्नकर्त्याच्या, म्हणजे जो प्रश्न विचारणार आहे, जो मुलाखत घेणार आहे, त्याच्या एकेका प्रश्नाने मुलाखतदात्याचे, म्हणजे मुलाखत देणाऱ्याचं व्यक्तिमत्व फुललं पाहिजे, त्याचं कर्तृत्व उलगडत गेलं पाहिजे. हळूहळू मुलाखत तिच्या सर्वोच्च बिंदूकडे अग्रेसर होत जावी. विषयाचे, व्यक्तिमत्वाचे, विचारधारेचे सर्व कांगोरे समोर आले पाहिजेत. त्याचप्रमाणे मुलाखतीच्या या टप्प्यावर मुलाखत घेणाऱ्याने मुलाखत देणाऱ्याला जास्तीत जास्त वेळ द्यावा. नाहीतर काय होतं माहिती आहे का, मुलाखत घेणाराच नुसता बडबडत चाललाय, मुलाखत घेणाराच नुसता बोलतोय, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे आणि मुलाखत देणारा बिचारा गप्प बसलाय. असं नको. मुलाखत जो देणार आहे, मुलाखतदाता जो आहे, त्याला जास्त वेळ दिला पाहिजे. ओके. तर त्याला अधिक व्यक्त होऊ द्यावे. प्रश्नांची गुंफण अशा कुशलतेने करावी की उत्तरदात्याचा उत्साह वाढत गेला पाहिजे. याच टप्प्यावर एकूण मुलाखतीतील सर्वात जास्त महत्त्वाचे, विषयाशी थेट संबंधित असे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. मुलाखतीच्या माध्यमातून लोकांना जे द्यायचे आहे ते याच टप्प्यात द्यायचे, हीच ती वेळ आहे, लक्षात घ्या. आता मुलाखतीचा शेवट आणि समारोप. बघा, इतका वेळ कसे अगदी छान जमून आले होते, पण अगदी कुठेतरी थांबायला हवे. पण हे थांबणे म्हणजे कळसाध्य असला पाहिजे. कळसाध्याय असला पाहिजे. कळसाध्याय म्हणजे जसं मंदिराच्या पायापासून जो कळस किती सुंदर दिसतो, तसा कळसापर्यंत जसं आपण जातो, तसा तो कळसाध्याय असला पाहिजे. इथे मुलाखतकाराने आपले संपूर्ण भाषिक कौशल्य पणाला लावायचे असते आणि श्रोत्यांना अरे रे,
फारच लवकर संपली मुलाखत असे वाटणारा समारोप करायचा असतो. हा समारोप करताना मुलाखतकाराने या टप्प्यावर स्वतःसाठी थोडा जास्त वेळ घेतला तरी चालेल. प्रश्नांऐवजी परिणामकारक प्रभावी निवेदन या क्षणी अधिक महत्त्वाचं असतं. म्हणजे समारोप करत असताना शेवटचा प्रश्न झाल्यानंतर तुमचं समारोप खूप महत्त्वाचा आहे. ओके. म्हणजे मुलाखत योग्य वेळी योग्य ठिकाणी संपली पाहिजे. योग्य वेळ कोणती? तर अशी वेळ की त्यावेळी मुलाखत संपेल याचा श्रोत्यांना जराही अंदाज आलेला नसतो. अनपेक्षितपणे ती संपवावी. अजून हवी-हवीशी वाटत असतानाच ती संपावी. ती अपूर्णच अर्धवट राहिली अशा स्थितीत संपू नये हे लक्षात घ्या. भरभरून मिळाल्याचं समाधान श्रोत्यांना मिळावे. पण अजून थोडा वेळ हे असं मिळत राहिलं असतं तरीही चाललं असतं असं वाटलं पाहिजे. ओके. असे वाटायला लावणारा समारोप हा उत्तम समारोप. म्हणजे मुलाखत अर्धवट झाले असं पण वाटायला नको. संपूर्ण झालंय, आम्हाला खूप ज्ञान मिळालेलं आहे, ज्ञानामृत आम्हाला मिळालेलं आहे, असं प्रेक्षकांना वाटलं पाहिजे आणि अजून थोडं मिळालं असतं तर अतिउत्तम झालं असतं. म्हणजे दुधात साखर झाली असती असं वाटलं पाहिजे. पुन्हा कधी असा वैखरीचा यज्ञ होणार असेल तर यायचेच असा निश्चय मनोमन करून श्रोते बाहेर पडले पाहिजे. बाहेर जाताना मुलाखतीत काही अविस्मरणीय संवाद मनात साठवत श्रोते बाहेर पडले की समजावे मुलाखत यशस्वी झाली, श्रोत्यांपर्यंत पोहोचली. तर हा झाला मुलाखतीचा समारोप. आता या ठिकाणी काही आणखी मुद्दे आहे की नोकरीसाठी आणि प्रवेशासाठी मुलाखत. आता नोकरीसाठीची मुलाखत आता आपण या ठिकाणी बघून घेऊयात. बघा, नोकरीसाठी एखाद्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अलीकडच्या काळात ज्या पद्धतीने मुलाखती घेतल्या जातात त्यांचे स्वरूप झपाट्याने बदलत चालले आहे. उमेदवारांची बौद्धिक क्षमता तिथे तपासली जाते, त्याच्या ज्ञानाची पातळी तिथं तपासली जाते, त्यांचा कल हे तर पूर्वीप्रमाणे आजही मुलाखतींमध्ये जोखले जाते. पण त्याही पेक्षा आता अधिक भर दिला जातो तो उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करण्यावर. उमेदवाराच्या वर्तनाशी संबंधित काही प्रश्न विचारण्यावर आता भर दिला जातो. म्हणजे वर्तनाशी संबंधित प्रश्न विचारले जातात, व्यक्तिमत्व जाणून घेण्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात. केवळ नोकरीबाबत नव्हे तर उमेदवाराला एकूण जीवनविषयक दृष्टिकोन, त्या उमेदवाराचा जीवनविषयक दृष्टिकोन काय आहे हे तपासण्याच्या अनुषंगाने सुद्धा काही प्रश्न मुलाखतीमध्ये विचारले जातात नोकरीच्या संदर्भातल्या. आता उमेदवाराकडून वेगळ्या अपेक्षा केल्या जात आहेत. त्याची बौद्धिक, तांत्रिक हुशारी, निर्णय क्षमता काय आहे त्याची, भाषेवरचं त्याचं प्रभुत्व कसं आहे, त्यांचं आत येणं, त्याचं बसणं, त्याचं उठणं, त्याचा पोशाख यापेक्षा तुम्ही सध्याच्या स्पर्धेत टिकून राहाल का? अपेक्षित उद्दिष्टे तुम्ही कितपत गाठू शकाल? गटकार्य म्हणजे ग्रुप डिस्कशन आणि नेतृत्व करण्याचे कौशल्य तुमच्यात कितपत आहे? अडचणींना तुम्ही कसं आणि किती तोंड देऊ शकता? अडचणी येणारच नाहीत. यासाठी तुम्ही काय करू शकता? आपली चूक तुम्ही मान्य करू शकता का? ओके. आपल्या यशाचे श्रेय टीममधल्या इतरांना देण्याची तुमची कितपत तयारी आहे? इतरांचे विचार, भावना, सूचना स्वीकारण्याची तुमची कितपत तयारी आहे? हे सर्व आजकाल मुलाखतीत अधिक प्राधान्याने विचारलं जातं. म्हणजे तुमची बौद्धिक क्षमता, हुशारी या सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही तुमचं उद्दिष्ट कितपत साध्य करू शकता? तुम्ही या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही टिकू शकता का? तुम्ही तुमची चूक मान्य करू शकता का? तुम्ही तुमचं श्रेय तुमच्या टीमला देऊ शकता का? तुम्ही लोकांच्या भावना, लोकांचे विचार, लोकांचे सजेशन समजून घेऊ शकता का? इतरांचे विचार समजून घेऊ शकता का? या सगळ्या गोष्टींना आता गोष्टींवरती मुलाखत घेताना लक्ष दिलं जातं. उमेदवार बाह्य गोष्टींपेक्षा आतून कसा आणि कितपत विकसित झालाय हे जाणून घेणं सध्याच्या मुलाखतींचे वैशिष्ट्य झाले आहे. ओके. आता बघा, मुलाखत घेताना हे नक्की करावं. काय करावं बघा. पहिली गोष्ट, मुलाखत घेणाऱ्याने आपल्या मर्यादांची जाणीव ठेवूनच प्रश्न विचारला पाहिजे. प्रश्नांची उत्तरे देण्याचे किंवा न देण्याचे मुलाखत देणाऱ्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे. समजा एखाद्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल किंवा नसेल द्यायचं तर मग ठीक आहे बाबा, नाही द्यायचं, आपण पुढचा प्रश्न विचारू, असं असलं पाहिजे. ओके. पुढे, मुलाखतीचे सादरीकरण ओघवते, श्रवणीय आणि उत्स्फूर्त असलं पाहिजे. मुलाखती दरम्यान अनौपचारिक आणि सकारात्मक वातावरण निर्माण केलं पाहिजे, जेणेकरून मुलाखतदात्याला जरा बरं वाटेल. हो, नाही, माहिती नाही, नंतर सांगेल अशी उत्तरे येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. ओके. म्हणजे तुम्हाला काय तुम्हाला चहा प्यायला आवडतो का? हो. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर त्याला काही अर्थ राहणार नाही. हो, नाही अशीच उत्तरं येऊ शकतात. भारताचे पंतप्रधान कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? असे फालतू प्रश्न विचारून पण चालणार नाही. ओके. तर अशी उत्तरं येणार नाहीत याची काळजी घेऊन प्रश्न विचारावे. संयम, विवेक आणि नैतिकतेचे पालन यांना खुसखुशीतपणाची जोड देऊन मुलाखतीत रंग भरणं गरजेचं आहे. जसं एखाद्या चित्रामध्ये आपण रंग भरतो तसंच मुलाखतीत रंग भरणं गरजेचं आहे. मुलाखत घेताना काय काळजी घ्यावी? इथं आपण मुलाखत घेताना काय केलं पाहिजे आणि काय काळजी घ्यावी? पहिली गोष्ट, चुकीचे अप्रस्तुत प्रश्न विचारणं टाळावं. मुलाखत देणाऱ्याचा अवमान होईल. ज्याची मुलाखत आपण घेतोय त्याचा अपमान होईल, अवमान होईल. ही असं करू नये, असे प्रश्न विचारू नये.
ज्याद्वारे ताणतणाव, संघर्ष निर्माण होईल असे प्रश्न पण विचारू नयेत. मूळ विषय सोडून असंबंध म्हणजे ज्या प्रश्नांचा या विषयाशी संबंध नाही असे प्रश्न विचारू नये. बरोबर? असे प्रश्न विचारू नये. उदाहरणार्थ आपण बघूयात नंतर. अपेक्षित उत्तर सूचित होईल असे सूचक प्रश्न नसावेत. ओके. अपेक्षित उत्तर सूचित होईल असे सूचक प्रश्न पण नसावे. क्लिष्ट आणि अवघड प्रश्न अजिबात विचारू नये. प्रश्नांची पुनरावृत्ती करू नये. एकच प्रश्न रिपीट नको करायला. ओके. पूर्वतयारी, पूर्वाभ्यास न करता अति आत्मविश्वासाच्या आहारी जाऊन अजिबात मुलाखत घेऊ नये. रटाळ, कंटाळवाणे, प्रभावहीन प्रश्न विचारू नये. ते विचारणे टाळावे. मुलाखती दरम्यान हास्यास्पद हावभाव करू नये. नुसतेच आपले हातपाय हलवलेत, नुसताच हसतोय, अशा प्रकारचा हावभाव करू नये. मुलाखत देणाऱ्यापेक्षा मुलाखत घेणाऱ्याने स्वतः जास्त बोलू नये. मुलाखत घेणाऱ्यानेच नुसतीच बडबड करू नये, जास्तीत जास्त बोलू नये. मुलाखत ज्याची घ्यायची आहे त्यालाच जास्त बोलणं गरजेचं आहे. मुलाखत नियोजित वेळेत पूर्ण करावी. ओके. समारोप. आता समारोपात बरं ठीक आहे, आता झालेलं आहे आपलं मुद्दे सगळे. तर याच्यामध्ये बघा, प्रकट मुलाखती, नियतकालिकांमधील लिखित मुलाखती, आकाशवाणीवरील श्राव्य मुलाखती, चित्रवाणीवरील दृकश्राव्य मुलाखती, प्रत्यक्ष घटनास्थळी घेतल्या जाणाऱ्या मुलाखती, अशा विविध प्रकारच्या मुलाखतींनी वर्तमान जनजीवन अंतर्बाह्य व्यापून टाकले आहे. याचबरोबर युट्यूबवरचे आता पॉडकास्ट सुद्धा चालू झालेले आहे. व्यक्तिमत्वामधल्या माणसाचा वेध घेणाऱ्या, वाचकाला अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या, आशय संपन्न, विचारगर्भ आणि रंगतदार मुलाखतीमुळे समाजाचे उन्नयन होत असते. तर मित्रांनो बघा, मुलाखतीचे हे फलित लक्षात घेतले तर मुलाखतीचे महात्म्य वेगळेच सांगावे लागणार नाही. तर एकंदरीत आता समारोप राहू द्या बाजूला, पण बाकी या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत डिटेल्समध्ये. मुलाखतीवरचे काही प्रश्न बघा इथं आपण बघितले. हे सगळे प्रश्न आपल्या चर्चेत आले होते. मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, मुलाखतीचा समारोप कसा असावा, थोडक्यात उत्तरे द्या, मुलाखतीबद्दलचे हेतू स्पष्ट करा. या सगळ्या गोष्टी, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेला येत जातात. आणि त्याचबरोबर मुलाखतीसाठी प्रश्नावली तयारी करा. भाजीवाल्याची मुलाखत घ्यायची असेल तर प्रश्नावली तयार करा. पोस्टमन असेल, परिचारिका असेल, शक्यतो याच्यातलेच प्रश्न तुम्हाला येत आहेत. ठीक आहे. तर आजच्या चर्चेमध्ये आपण मुलाखतीवर चर्चा केली. इथे एक नमुना मुलाखत दिलेली आहे. उद्याच्या चर्चेमध्ये आपण माहिती पत्रकावरती चर्चा करूयात. तर आजची चर्चा इथेच थांबू. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.